हिंगनघाट नगर परिषद की नई प्रशासनिक इमारत के उद्घाटन कार्यक्रम में प्रोटोकॉल तोड़ने के मुद्दे पर सांसद अमर काले मन से ही भड़क उठे। कार्यक्रम की पत्रिका और शिलालेख पर प्रोटोकॉल के नियमों का पालन न होने से नाराज सांसद ने मुख्य अधिकारी को सार्वजनिक रूप से फटकार लगाई। सांसद काले ने मन से कहा, यदि आप जनता के सामने माफी नहीं मांगेगी तो मेरे अधिकार के तहत आपके खिलाफ कार्रवाई के लिए तैयार रहिए। उनकी सख्त चेतावनी से कार्यक्रम स्थल पर माहौल कुछ देर के लिए तनावपूर्ण हो गया। मामला नगर परिषद द्वारा छापी गई कार्यक्रम पत्रिका और प्रशासनिक भवन के शिलालेख पर नामों के क्रम से जुड़ा था। सांसद का आरोप है कि तय प्रोटोकॉल के अनुसार नाम दर्ज नहीं किए गए, जो जनप्रतिनिधि का अपमान है। सांसद की सख्त आपत्ति और जनता के सामने दिए गए अल्टीमेटम के बाद मुख्य अधिकारी ने मंच पर ही खड़े होकर सांसद अमर काले से माफी मांगी। इसके बाद कार्यक्रम का माहौल सामान्य हुआ और उद्घाटन की औपचारिकताएं पूरी की गई। हिंगनघाट के इस कार्यक्रम ने एक बार फिर साबित किया कि प्रोटोकॉल के मुद्दे छोटे दिखते हैं, लेकिन उनका महत्व उतना ही बड़ा है। हिंगनघाट से योगेश लखोटे की रिपोर्ट। चल जाऊ द्या, ठीक आहे। आणि दुसरा आता भाषण संपवत असताना फक्त सीओ साहेब, आमचा अपमान नका करू साहेब। ओ सीओ साहेब, अपमान नका करू आमचा। तुम्ही पत्रिका छापताना प्रोटोकॉल पाहिलाय का? उत्तर देता काही जागा आहे का? चला, माझा तुम्हाला एक सरळ साधा प्रश्न आहे की पत्रिका छापताना आणि स्टोन लावताना जो प्रोटोकॉल असतो, प्रोटोकॉल, मी शब्द तुम्हाला एकच विचारतो, प्रोटोकॉल तुम्ही पाळला आहे का? एवढा माझा सरळ साधा प्रश्न आहे। पण चूक झाली असेल तर तुम्ही स्पष्ट सांगा की बाबा आमच्याकडे चूक झाली, दिलगिरी व्यक्त करा, हरकत नाही। अमर काळे मोठ्या मनाचा माणूस आहे, त्यामुळे काही विषय सोडून दिले। परंतु तुम्ही ही पत्रिका हे करत असताना प्रोटोकॉल पाळला आहे का? फक्त हो किंवा नाही। पण तुम्ही जर म्हणाल हो मी प्रोटोकॉल पाळला आहे, तर मग मी माझी पुढची ऍक्शन घेईल। समीर भाऊंना माहित आहे की हक्कभंग येऊ शकतो। हे आमचं राजकीय वय जरी असलं तरी समीर भाऊंसोबत माझे मित्रत्वाचे संबंध आहे, बरं लक्षात घ्या। हे आमचं राजकीय वय जरी असलं, बीजेपी काँग्रेस घड्याळ नाही, माफ करा, तुतारी घड्याळ नाही, तुतारी माझं तुला तोंडात नसलाय। अरे तर ते हे आमचं राजकीय वय चालत नाही। पण आमच्या मित्रतेमध्ये आणि आमच्या भांडणामध्ये तुम्ही पडू नका, नाही तर तुमचं त्याच्यामध्ये सर्व वाक्य होऊन जाईल। त्यामुळे तुम्ही फक्त एकच सांगा मला का तुम्ही प्रोटोकॉल पाळला आहे का? फक्त येस म्हणत असाल तर मी माझी ऍक्शन घेईल, मी तुमच्यावर हक्कभंग प्रस्ताव आणेल। आणि तुम्ही जर म्हणत असाल की नाही, म्हणजे हो भाऊ चूक झाली आहे, तर हा विषय इथंच संपला। नाही इथंच सांगा, फक्त एकच प्रश्न, तुम्ही प्रोटोकॉल पाळला आहे का? सन्माननीय खासदार महोदयांना माझी विनंती आहे की माझ्याकडून नगर परिषदेकडून प्रोटोकॉल पाळण्याचा प्रयत्न केला, परंतु आपल्या काही लोकांकडून मला सूचना आली की यामध्ये नंबरिंग 1, 2, 3 अशी आहे। तर मी त्यांना सांगतो की आम्ही पत्रिका करत असताना असा आमचा उद्देश नव्हता, तरी सुद्धा खासदार महोदयांनी जे आम्हाला सूचना केलेल्या आहेत यापुढे गोल उत्तर नका देऊ, फक्त एक सरळ सांगा, फक्त प्रोटोकॉल पाळला आहे की नाही। मग तुम्ही अधिकारी आहे, तुमच्यावर कोणाचं किती प्रेशर येऊ, तुमच्यावर कोणाचं किती प्रेशर तुम्हाला नियमानं करायचं आहे। आमच्या राजकीय मैत्री आणि याच्यामध्ये तुम्ही पडू नका, नाहीतर मी इथून गेल्यानंतर तुमच्यावर हक्कभंग टाकेल। तुम्ही जर म्हणसाल की नाही चूक झाली तर विषय संपला ना, आताच विषय संपला, मला पुढे जायचं नाही आहे, बस एवढंच सांगा। प्रोटोकॉल चुकला आहे का नाही चुकला, मग तिथं सांगा। खासदार साहेबांनी जे केलेल्या सूचना आहे त्याप्रमाणे मी यात पुढे दखल घेईन। त्यामध्ये प्रोटोकॉल म्हणजे काही त्रुटी राहिलेल्या असतील त्यापुढे आम्ही ते दूर करू सर। काहून असं करता तुम्ही? काहून असं गोल फिरवण्याचं काम राजकारणात असतं साहेब? तुम्ही सरळ सांगा ना फक्त प्रोटोकॉल। अरे मला इथं विषय संपवायचा आहे, मला विषय वाढवायचा नाही आहे, फक्त एवढं सांगा हो की नाही, प्रोटोकॉल चुकला का नाही चुकला, बस। तुम्ही चुकला म्हणून झाला, संपला ना विषय, मला काहीच पुढे जायचं नाही, बस तेवढं सांगा। प्रोटोकॉलच्या ज्या चुका झाल्या असतील त्या सगळं आपण दुरुस्त करू सर, आणि यापुढे अशी कोणाची आमच्याकडे कंप्लेंट येणार नाही। यानंतर संपूर्ण पत्रिका जी आहे ते आपण RTC मार्फत तपासून घेऊ। खासदार साहेब आमच्याकडे पहिल्यांदा आलेले आहे, त्यांच्या सूचना आमच्याकडे खरंच महत्त्वाच्या आहे, त्याबद्दल मी त्यांची काही नाराजी झाली असेल किंवा दिलगिरी झाली असेल मी दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो। ओके सर।
नाराजी नाही झाली आहे माझी. तुमच्या आता रिटायरमेंट किती वर्ष बाकी आहे साहेब? जय जय श्रीराम, जय जय श्रीराम. किती वर्ष बाकी आहेत तुमचे? 18. अरे बापरे, 18 वर्ष बाकी आहे. फक्त आता एक फक्त तुम्हाला मी सूचना करतो की तुमचं रिटायरमेंट नंतर किंवा तुमच्या VRS नंतर, जर VRS घेतली तर VRS नाही तर रिटायरमेंट, त्याच्यानंतर तुम्ही राजकारणामध्ये जा, तुम्ही चांगले यशस्वी व्हाल. चला समीर भाऊ, ह्या सूचना होत्या, सांगा त्यांना. पैसा तो देणंही पण आहे, द्यावंच लागेल. पैसा तर द्यावाच लागेल, पैसा द्यावाच लागेल. नाही तर आमरण उपोषणावर खासदार बसणार. खासदाराचं जीवाचं काही कमी जास्त झालं तर तुमच्या गव्हर्नमेंटचं पुढं काय ते तुम्ही ठरवून घ्या. इतकंच मी या निमित्तानं सांगतो. पुन्हा आपल्या भावी वाटचालीकरता आपल्या भावी वाटचालीकरता मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. तुम्ही जे या शहराकरता जे कॉन्ट्रीब्युशन आतापर्यंत दिलेलं आहे त्या कॉन्ट्रीब्युशन करता तुमचं मनापासून खुल्या मनानं या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि जे मुद्दे या ठिकाणी मी आपल्यासमोर ठेवले त्या मुद्द्याला प्रायोरिटी देऊन प्रलंबित प्रश्न या शहराचे मार्गी लावण्याकरता सर्व पक्षीय लोकांना सोबत घेऊन सबका साथ सबका विकास हे जे आमच्या मोदीजींचं स्वप्न आहे त्याला साकारून पुढच्या काळामध्ये आपण वाटचाल करा. इतकी नम्र विनंती करतो. सर्वांचं मनापासून आभार मानतो. जय श्रीराम.